हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे ओ कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे भोला पुंडलिक अवतार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की वासुदेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतं हृदयारविंदे भवन भवामी सहितं नमामि महायोगपीठे तटे भीमरथं वरं पुण्डरीकायं दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्त आनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधु श्री चरण श्री गुरुजे ते नमस्कार मी आता मस्तक हे पाया करी त्या वारी संतांच्या बोला पुंडरी कवल ऊर्ध्वमूलदशाखमश्वत्थं प्रावरव्यं छन्दांसि यस्य पर्णानि यत्संवेद सवेदवेद आता हृदये आपुले चौपाडुनिया भरे बळी वैसौ पापुले श्री गुरुची प्रस्तुत प्राप्त रूपी प्राप्त समय या ठिकाणी माघ वारी बरोबर असणारी ही सुंदर अशी एकादशी अभंग आहे 15 दिवसात एक एकादशी कार्य न करूशी व्रत सार उपदेश आहे त्या ठिकाणी मौलींचा तुकोब्यांचा उपदेश आहे का तुम्ही व्रत करत नाही का श्रावण महिना आला की तेवढं महत्वाचे वार कुठले सोमवार बाकीच्या वार काय म्हणत आहे का नाही पण श्रावण वारात आपल्या महिन्यात तेवढं सोमवार महत्व देत नाही आणि काय संकष्टी वेळेला तो वेगळा दिवस असे तशा प्रकारे पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे पंढरीचा जो वारकरी आहे ज्याच्या गळ्यामध्ये तुळशीमाळ गळा गोपीचंद्र टिळा दोन्ही कळमळा वैष्णवाचा असा असणारा वारकरी त्या वारकऱ्याच्या साठी महत्वाचं व्रत कोणतं असेल तर ते 15 दिवसात एक एकादशी आणि एकादशींपैकी प्रामुख्यानं 2 एकादशी सांगितल्या आषाढी कार्तिकी विसरू नका मज भगवान पांडुरंगराया भक्तांना सांगतात आषाढी कार्तिकी विसरू नका मज 2 आणि त्यामध्ये आणि उपवर्ग म्हणून ठराविक अजून 2 दिल्या कोणत्या माघवारी आणि चैत्रवारी अशी असणारी ही पवित्र अशी वर्षातनं येणारी वर्षारंभाला म्हणजे तर पहिली वारी कोणती माघवारी आज या माझ्या मते दर एकादशीला असतं का प्रत्येक एकादशीला त्या एकादशीच्या निमित्तानं आज परम भाग्यानं माझ्या वाट्याला आली ही प्रवचन सेवा आदरणीय श्री भोसले सर यांच्या वतीनं सेवा आली प्रथमतः सर्वांच्या चरणावरती नमस्कार करतो आणि सौभाग्य समजतो की दुसऱ्यांना सेवा करण्याची संधी मला मिळाली पारायणचं पहिलं वर्ष आता किती वर्ष आहे पारायणचं तिसरं वर्ष येणार तिसरं वर्ष पहिल्या वर्षाच्या पहिल्या दिवसाची प्रवचन कीर्तन सेवा माझी तर
म्हणजे येणारं 4थं वर्ष. पहिल्या वर्षाचा पहिला दिवस माझ्याकडे होता. विष्णू सुरुवात करून गेला. चांगलं चालेल ना पारायण तुमचं? कारण की विष्णू सुरुवात करून गेलाय. असं प्रवचन सेवेला घेतलेली ओवी महावैष्णव आळंदी निवासी. आपण म्हणतोय महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. आणि एक सुप्रसिद्ध अभिनेता होऊन गेला. तुम्हाला सर्वांना माहिती आहे तो अभिनेता. अलीकडचा अभिनेता नाही, फार जुना अभिनेता आहे. सगळ्यांच्या ओळखीचा अभिनेता आहे. दादा कोंडके माहिती आहे ना? दादा कोंडके सगळ्यांना माहिती आहे. दादा कोंडके गंभीर म्हणून गेले. 16 वर्ष सगळ्यांना पाठ आहे. कदाचित सुंदर ते ध्यान याच्या पुढचं काय म्हणजे आम्हाला पाठ नसते, पण हे मात्र मौली नक्की पाठ आहे. 16 वर्ष. त्या 16 वर्षांमध्ये नेवासे नावाच्या पवित्र गावामध्ये एका खांबाला टेकून बसून त्यांनी ज्ञानेश्वरी नावाचा पवित्र ग्रंथ सांगितला. ज्ञानेश्वरी हे भगवद्गीतेचं सार आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामका पांडवाचे व किंवा संजया. धर्माचं असं पवित्र ठिकाण, त्या पवित्र ठिकाणावरती कुरुक्षेत्रावर तो अंध असणारा धृतराष्ट्र संजय नावाच्या सेवकाला विचारतो, हे संजया माझी 100 पोरं कोण? माझी 100 पोरं कोण? माझ्या मते दर 15 दिवसाला तुम्ही एक प्रवचन वगैरे ऐकताय, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती असणार आहे. कौरव. कौरवांच्या बापाचं नाव धृतराष्ट्र. तो धृतराष्ट्र म्हणतोय, हे संजया धर्माचं असं पवित्र ठिकाण कुरुक्षेत्र, त्या कुरुक्षेत्रावर माझी मुलं आणि माझा भाऊ पंडुराजा, त्या पंडुराजाची 5 कोण? 5 पांडव. काय करायला लागल्यात हा प्रश्न. आणि ह्यापासून सुरुवात झाली ती यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुधरा तत्र श्री विजयोर्मूर्ती द्वारकेतिर्मते ममा. 18व्या अध्यायाचा शेवटचा श्लोक. त्या शेवटच्या श्लोकापासून जी भगवद्गीता सांगितली, त्या भगवद्गीतेचं सार, भगवद्गीतेचं सार काय आहे तर तिचं नाव आहे भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी. अभंग आहे, डोळा पहावी पंढरी आणि वाचावी ज्ञानेश्वरी. आणि ती ज्ञानेश्वरी मध्ये असणारा महत्वाचा अध्याय, त्या महत्वाच्या अध्यायाचा 15व्या अध्यायाचं शास्त्र काय सांगितलंय बघा, की 15व्या अध्यायाच्या सुरुवातीला एक चित्रमय झाड दाखवलं. मग झाड दाखवलं आणि ते झाड दाखवत असताना ते झाड उलटं दाखवले. आपण बघा पाणी घालायचं असेल, पाणी घालायचं कुठे घालतोय? मुळाला घालतोय का पानाला घालतोय? पण पाणी मुळाला जाते, पण वाढ कुठे होते? वर होते. या ठिकाणी सांगितलंय देहाचं सार सांगितलंय, देहाचं सार सांगितलंय. झाडाला पाणी खाली घालतोय, वाढ वर होते. इथं पाणी घेतोय पण वाढ खाल्लं सगळीकडनं होते. पण सगळी उलटी होत असताना सारा सार विचार करा उठाउठी नाम धरा कंठी विठोबाची. या मनुष्य जन्मामध्ये आम्ही जन्माला आलोय, आम्हाला नेमकं काय करायचं आहे? बघा आपण रोज काकड्यामध्ये, कदाचित काकड्यामध्ये म्हणत असतो बघा, उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा. पुढचा होणारा जाणारा त्रास चुकवी व्यथा जन्माच्या उठा जागे वारे आता सांगितले. आता माऊली ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सांगतायत, तरी सडजोडून बहीण आली ये भक्तीचे वाटेला. जन्म सांगितले 83,99,999 जन्म सांगितले. तसे मूळ जन्म सांगितले 84 लक्ष. किती? 84 लक्ष. पण 84 लक्ष मधनं एक वजा करायचा. एक वजा केला तर राहिले किती? 83,99,999 जीव राहिले. या जीवापैकी जो वजा केलेला, वजाच ना, वजा केलेला जीव, त्या जीवाचं नाव आहे मानवदेह. बाकीचे A to Z सगळे जीव जन्म आहेत ना महाराज, त्या जीव जन्माला सोडल्यानंतर एकमेव मनुष्य जन्म येतोय. तुकोबरायांचे महाराज ते 12 अभंग आहेत. त्या 12 अभंगामधला एक अभंग महत्वाचा आहे, जन्माचे ती मूळ पाहिले शोधून दुःखाचे कारण जन्म घ्यावा. पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, पण नरदेहा येऊन हानी केली. काय सांगितले? नरदेहा येऊन हानी केली. आपण विनोदानं बघूया भाग. आता या ठिकाणी मंदिरामध्ये आपण सुरुवातीला काही 2 पोरं खेळत होती. मी आणि आमचे महाराज इथं बसलो. ते 2 पोरं अतिशय दंगा करत होती. जमकाना हातरलेला विस्कट होती. एकाला बसून त्याच्या दशा वडा चालू केल्या. आणि एक मुलगा मात्र बाजूला येऊन त्या ठिकाणी शांतपणे बसलेला, भगवान दत्तात्रय यांच्या मूर्तीकडे एकसारखं नजर न हटवता बघत बसलेला, हात जोडून. आता आपल्याला चांगलं कुठल्या बाळाचं वाटणार? कुठल्या? शांत. आता जी पोरं दंगा करत होती, मी खेड्याचा माणूस आहे आणि आपण खेड्यातच बोलू, लय मोठ्यांना बोलल्या डोक्याच्या भरण्या जाते. ती पोरं जे 2 दंगा करत होती त्या पोरांच्याकडे बघून आम्ही म्हणतोय ते
बी कुणाचं? काय म्हणतोय? ते बी कुणाचं? आणि जे शांत बसले ना त्याच्या जवळ पण उठून जातोय किंवा त्याला तर बोलतोय, मुला इकडे बाळ इकडे, आणि त्याला म्हणतोय तू बी कुणाचा असं म्हणतोय का? काय म्हणतोय? बाळ तू कुणाचा? काय तुझ्या बाबांचं नाव? आम्ही त्याला विचारत नाही तुझं नाव काय म्हणत नाही, तू कुणाचा, तुझ्या बाबांचं नाव काय? आणि मात्र ती जी पोरं होती त्यांना काय म्हणतोय? हे बी कुणा? बी आहे का ते? वाक्य वेगळी वेगळी असली तर हे बोलणार काय आहे? मुख हे एकच आहे, पण ह्या एका मुखातून अनेक शब्द येतात, अनेक शब्द येतात. एक असताना मनुष्य जन्मामध्ये मनुष्य जीवानं कशा प्रकारे आपल्या जन्माचं सार्थक करायचं आहे हे सार्थक करण्याचं सार तात्पर्य या 15 अध्यायामध्ये सांगितलंय. माऊली या अध्यायाच्या पहिल्या ओळीमध्ये सांगताय, आता हृदय हे आपुले चौपाळून या भले वरी पैसव पावली श्री गुरूंची. बघा शरीरामध्ये महत्वाचं माऊली मी तुम्हाला विचारतो, शरीरामध्ये 2 अवयवांना महत्व दिलं. कदाचित ही 10 बोट आहेत, 10 बोटांच्या पैकी एक बोट जरी तुटलं तर 4 बोटांना आम्ही काम करू शकतो का नाही? शकतो. पण शरीरामध्ये 2 अवयव महत्वाचे आहेत. कोणते? एक मेंदू आणि एक हृदय. एक मेंदू आणि एक हृदय. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो माऊली, त्या दोघांच्या पैकी प्रामुख्याचा अवयव कोणता? अवयव कोणता? मेंदू की हृदय? कारण तुमचं काय मत आहे ताई? तुमचं काय मत आहे? तुमचं मेंदू नको तुम्हाला? काय महत्वाचं? काय महत्वाचं? नाही एक महत्वाचा एक विषय घ्यायचा आपल्याला. काय महत्वाचं? समजा मेंदू म्हणावं तर तो मेंदू बंद पडल्यानंतर आरोग्यशास्त्रामध्ये त्या क्रियेला कोम्यात जाणे म्हणतात. काय म्हणतात? कोम्यात जाणे. मेंदू बंद पडल्यानंतर कोम्यात जाणे. मेंदू बंद पडल्यानंतर आम्ही पाऊण रुपये गोळा करतो का? नाही. मेंदू बंद पडल्यानंतर त्या माणसाला आपण घरामध्ये ठेवतो का नाही? ठेवतो का नाही? मेंदू बंद पडला तरी त्या माणसाला आम्ही घरामध्ये किती वर्ष? आमच्या आत्तीने आमच्या काकाला 8 वर्ष ठेवल्याला. मेंदू बंद पडल्यानंतर त्याला काय म्हणायचं आहे? कोम्यात जाणे. पण हृदय बंद पडलं. हृदय बंद पडल्यानंतर 8 तास नव्हे 2 तास पण आम्ही ठेवलं नाही, आम्ही ठेवतच नाही. मग शरीरामध्ये अवयव कोणता महत्वाचा आहे? त्या हृदयाबद्दल सांगतायत ज्ञानोबाराया, आता हृदय हे आपुले. माझे म्हणणे नाही तर का? मी मगाशी बुद्धीने म्हणलो पण मी सांगायला विसरलो की ते दादा कोणते दादा सांगून गेले 16 वर्ष धोक्याचं. आपण बारीक अभ्यास करूया मी. त्या 16 वर्षामध्ये आम्ही आता नेमकं काय करायला लागलो? आमच्या घराण्यातली आमची मुलं माऊली आता 16 वर्षामध्ये काय करायला लागले? आम्ही म्हणतोय आम्हाला शाळेत शिक्षण महत्वाचं आहे, आम्हाला ह्या प्रोसेस महत्वाच्या आहेत, आम्हाला त्या महत्वाचं आहे, आमच्या मुलाला डॉक्टर करायचं आहे, इंजिनियर करायचं आहे, अमुक तमुक करायचं आहे. पण त्या शिक्षणाबरोबर जर आम्ही आमच्या बाळाला संस्कार द्यायला विसरलो तर तो मुलगा पुढे डॉक्टर होऊन ऑपरेशन नीट करेल का? गरज कशाची? शिक्षणाची गरज आहे का संस्काराची गरज आहे? आज आमच्या बाळाला घरामध्ये आई वडिलांना आई बाबा म्हणता येत नाही, सरळ हात जोडून पाया पडता येत नाही. ते पोरगं उद्या त्या आई बाबाला दवाखाना करायला पैसे देणार आहे का? त्यासाठी ज्ञानोबा तुकोबा सगळे संत सांगत आले, मन करावे प्रसन्न सगळं सिद्धीचे कारण. सगळ्यात महत्वाचा अवयव शुद्ध कोणता असावा लागतोय? महाराज मी कशी दिसते यासाठी तुम्हाला फेअर अँड लवली, लिपॉम, पॉन्ड्स पावडर, नाईपॉप साबण नको ते प्रकार वापरून देह बाह्यरंगाने स्वच्छ करता येईल. पण अंतरंग शुद्ध करण्यासाठी, आतला देह स्वच्छ करण्यासाठी आम्हाला कुठं जायचं आहे? तर त्याचं नाव आहे मंदिर. मंदिर नव्हतं का? मंदिर नव्हतं, मंदिर. मन अधिक धीर. मनाला धीर मिळवण्याचं एकमेव ठिकाण कोणतं आहे? मनाला धीर. ज्या वेळेला हेच डळमळीत होईल त्यावेळेला मग आत्महत्येसारखे प्रकार डोक्यात येतात. मला काही सूचना झाली, मला त्रास व्हायला नाही, माझं मन विचलित झाले. उठा आणि काय करा? ग्रंथ उघडा, ज्ञानेश्वरी उघडून बघा. 16 वर्षामध्ये काय अभ्यास केला असेल? आम्ही म्हणतोय ह्याचा शोध कुणी लावला, लाईटचा शोध थॉमस एडिसनने लावला, घड्याळाचा शोध ह्याने लावला, विमानाचा शोध त्या राईट कुणी लावला. पण त्या 16 वर्षामध्ये ज्ञानोबा यांनी यासाठी सगळ्या ठिकाणी सांगितलं
उपजेते नाशे नाशेते पुनरपी दिशे हे घटिका यंत्र देशी परिभ्रमिका ज्ञानोबाने सांगितले. किती वर्षात? 16 वर्षामध्ये ज्ञानेश्वर मध्ये सांगितलं. ते ज्ञानोबा त्या हृदयासाठी सांगतात उद्देशून आता हृदय हे आपुले चौपाणून या भरे वरी बैसव पावले श्री गुरुजी. काय करायचं तर तुमचं मन जे आहे ते स्वच्छ करायचं. हृदय आपुले आपापलं हृदय. चौपाणे या शब्दाचे 2 अर्थ सांगितले. चौपाळून या भरे चौपाणे स्वच्छ करणे आणि चौपाळा करणे म्हणजे झोपाळा करणे. त्या हृदयाचा झोपाळा करणे. वरी बैसव पावले श्री गुरुजी. श्री गुरूंना त्या ठिकाणी महत्व द्यायचं. या जीवनामध्ये सांगितले अतिथी देवो भव, मातृदेव भव, पितृदेव भव, गुरुदेव भव, आचार्य देव भव. परंपरा सांगितल्या की जीवनामध्ये महत्व कोणत्या गोष्टीला दिलं पाहिजे. आम्ही आमचा देव, आम्ही आमचा धर्म या 2 गोष्टी सोडल्या तर सगळं करायला तयार आहे. सगळं आम्हाला आमच्या परंपरेमध्ये आम्हाला धर्मसंस्कार सांगितला. सुवासिनी स्त्रीनं कपाळाला काय लावायचा? भंडारा लावायचा. काय लावायचा? काय लावायचं? सुवासिनी स्त्रीनं कपाळाला कुंकू लावल्याशिवाय, तुळशीला पाणी घातल्याशिवाय, नवऱ्याच्या पाया पडल्याशिवाय तोंडामध्ये पाणी घ्यायचं नाही. त्याला पाणी पाजायचा पत्त्या नाही. काय लावलं कुंकू? परंपरा सांगितले, धर्मसंस्कार सांगितले, नेमकं आम्ही कोणत्या तत्वाने वागायचं आणि त्यासाठी शुद्ध काय असावं लागेल तर अंतःकरण असावं लागेल. आज सकाळी एका ठिकाणी महाराज नात्याने मला वाद विंपायला बोलवलं आणि त्या ठिकाणी गेल्या त्यांनी सुरुवात केली. अहोंनी सुरुवात केली. मला ही गेली 9 वर्ष झाली किंमत देत नाही. लग्नाला 13 वर्ष झाली. पहिली 4-5 वर्ष चांगली गेली. आता 9 वर्ष ही मला सरळ किंमत दिना झाल्या. ती म्हटली सरळ महाराज आपली किंमत आपण करायची असत्या, दुसऱ्याने आपली किंमत करावं असं वागायचं नसतंय. वा म्हणतात ताई तुमच्या बाजूला माझी बाजू असणार आहे. लक्षात आले का? किंमत त्यांनी करावं असं वाटत असं तर आपण कुठेतरी एक पाऊल माघारी घ्यावं लागतंय. ज्ञानोबा या ठिकाणी सांगतात तुमचं हृदय प्रत्येकाचं, माझं म्हणते नाही, आपापलं हृदय स्वच्छ करायचंय. स्वच्छ. आता हृदय हे आपुले चौपाळून या भले वरी बैसव पावले श्री गुरूंची. श्री गुरूंना शरण जायचंय. गोड असा अभंग आहे ज्ञानोबा यांचा. ज्ञानदेव म्हणे तरलो आता उद्धरिलो गुरु कृपे, आता उद्धरिलो गुरु कृपे, सद्गुरु सारिखा पाठी राखा. सद्गुरूंच्या सारखा भक्कम पाठीराखा जर असेल ना तर जीवनामध्ये आई साहेब कशाचीच गरज पडणार नाही. म्हणून शरण जावे सांगितले. संतांना शरण जा आणि तुम्हाला जे हवंय ते घ्या. कारण की संत या जगामध्ये अशी एक व्यक्ती आहे जे जया पाहिजे ते आहे रे. तुम्ही जावा, तुमचं अपूर्ण ज्ञान आहे, तुम्ही त्या ठिकाणी जावा आणि संतांना शरण जावा. श्री गुरु माझ्या ज्ञानामध्ये मला अशी भर पाहिजे आहे, मला अमुक गोष्ट पाहिजे आहे, मला मिळेल का? सद्गुरूंच्या चरणाजवळ जाऊन बसल्यानंतर तुम्हाला जे पाहिजे ते मिळणार. आणि म्हणून पहिला संत सांगितले. संत सांगितल्यानंतर संतांनी लिहिलेले ग्रंथ सांगितले आणि मग ग्रंथ झाल्यानंतर संत ग्रंथ आणि मग शेवटी ज्याची प्राप्ती करून घ्यायची आहे त्याचं नाव भगवंत. बरोबर? संत ग्रंथ आणि मग भगवंत. डिरेक्टली उठलासा सरळ गेलासा आणि देवाच्या पाया पडलासा देवा मला पाव, देवा मला पाव. देव पावणार? देव पावणारच नाही. देव बाजारचा भाजीपाला नाही रे. देव मिळणार नाही. मी विरोधाला सतत सांगत असतोय देवा मला पाव, देवा मला पाव. देव म्हणतोय पाव इधर नाही मिलेगा पाव, तुम हॉटेल में जाओ. देव प्राप्त होण्यासाठी पहिल्यांदा संतांना शरण जायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी ज्ञानोबाने सांगितलंय वरी बैसव पावली श्री गुरूंची. सद्गुरूंच्या चरणांचं महाराज अभिषेक करायचा आहे. चरणांना सद्गुरूंना शरण जाऊन त्यांना नमस्कार करायचा आहे आणि त्यांची पाऊल आपल्या हृदयामध्ये स्थिर करायची आहे आणि मग त्या देवाला प्राप्त करून घ्यायचा आहे. त्याशिवाय देव भेटणार. सहभागी ते गेलास आणि देवाला म्हणलासा देवा माझ्या जीवनात काय देव माझ्याकडे पोहोचणार नाही. तुम्ही साध्या आमदार साहेबांना जरी भेटायला गेलासा तर डायरेक्ट भेट होत नाही. त्या आमदार साहेबांच्या आणि आपल्या दोघांच्या मध्ये जो असतोय त्याचं नाव आहे पीए. बरोबर ना? जे पीए जे आहेत ना ते संत आहेत.
संत आमचा निरोप त्यांच्यापर्यंत देत आहे, तेव्हा हा भक्त तुझ्यापर्यंत आलेला आहे, या भक्ताचं कल्याण करायचं तुझ्या हाती आहे. हा जन्माला आलाय तसं तुझं नामस्मरण केल्याशिवाय राहिलेलं नाही. देवा याचं कल्याण कर, देवा याचं कल्याण कर, देवा याचं भलं कर. कारण की नामस्मरणामध्ये ताकद एवढी आहे की भयंकर ताकद आहे. खूप छान दृष्टांत आहे बघ. भगवान श्री दत्तात्रयांच्या मुख्यामध्ये बसलोय. दोघ जण नवरा बायको, जन्मताच घराण्यामधील पिढीचा परंपरा नाकभक्ती. आणि भगवान दत्तात्रयांचा मंत्र कोणता? अवधूत चिंतन श्री गुरुदेव. म्हणा मोठ्यानं, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दोघांना सतत नामस्मरण करायची. भगवंताने त्याला एक गोड असं पदरामध्ये फळ टाकलं, मुलगा झाला. पण गंमत अशी झाली, कुठले तरी प्रारब्ध पाठीशी मावली. आई वडील दोघंही नामस्मरणामध्ये होते, पण मुलगा कधी नामस्मरण करत नव्हता. आई वडिलांची इच्छा होती की बाळा, आम्ही भगवान दत्तात्रयांच्या आशीर्वादानं आमचं एवढं सगळं सुखी चाललंय, आम्ही सुखात आनंदात आहे, ऐश्वर्य धनधान्य संपत्तीने आमचं घरदार भरलंय, फक्त भगवान दत्तात्रयाच्या कृपेमुळं. आम्ही दुसरं काय करत नाही, आम्ही नामस्मरण सतत करतोय. आणि तुझ्या जीवनामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी तू कुठेतरी सकारात्मक भावनेतून राहा आणि सकारात्मक विचार येण्यासाठी काय कर, मुखामध्ये नामस्मरण कर. तो म्हणला तुमचं नामस्मरण तुमच्या संग, मला काय करायचं तुम्ही मला शिकवायचं नाही. कर्मधर्म संयोगानं घरामध्ये एक साधू महाराज आले. महाराजांचं दर्शन घेतलं आणि महाराजांच्या जवळ सांगितलं की महाराज, आमचा मुलगा आता वयात आलाय, एवढा मोठा झाला, पण त्यानं कधी देवाचं नामस्मरण केलं नाही. आम्ही दत्तभक्त आहोत, आम्ही निश्चित भक्ती करतोय, पण आमच्या नशिबात असला कसला मुलगा आला की तो नामस्मरण करत नाही आणि आम्हाला या गोष्टीचं खूप वाईट वाटतंय. त्यावेळेस त्यांनी त्या बाळाला जवळ बोलवलं आणि बाळा म्हटले, एकदा म्हणायला काय प्रॉब्लेम आहे तुला, काय अडचण आहे, एकदा नामस्मरण कर. मला जमत नाही म्हटलं महाराज, माझ्या वाणीतून ते येतच नाही. आणि तुम्हाला सांगतो, मुखामध्ये रामकृष्ण हरी येण्यासाठी, मुखामध्ये भगवंताचं नाव येण्यासाठी आई वडिलांचे आणि आपली स्वतःची अगणित पुण्याई लागते. अगणित, नुसतीच पुण्याई लागत नाही. नुसतं जे एक दिवस वर्षात एकदा ज्योतिबाच्या जाऊन पाया पडून नवरात्रात 9 दिवस नुसतं खेळता घातलं म्हणजे काही दिवस प्रश्न होणार नाही. आणि आता आले तर मी सतत सांगायचा प्रयत्न करतोय माऊली, आता त्या नवरात्र उत्सव मध्ये काही मजा राहिलीच नाही, काहीच राहिली नाही. कारण की ह्यांचे सगळे 9 दिवस आजचा रंग कुठला ह्याच्यातच 9 दिवस जातात. ते सगळं मॅचिंग मध्येच 9 दिवस जातात. त्या देवावरती वापरूनच बघत नाही, एकमेकीची साडी बघण्यातच 9 दिवस निघून जातात. उद्या हिच्यापेक्षा माझी साडी कशी चांगली असेल याच ते 9 दिवस निघून जातात. तो फंडा सगळा त्या कापडवाल्यांचा आहे. म्हणजे मी कोणाला काय नाव ठेवत नाही कापडवाल्यांना, पण परमेश्वराची प्राप्ती लांबच नाही. एक वेळ असा होता की माणसं 9 दिवस मंदिरात मुक्काम करायचे, असा एक वेळ होता असं. आणि त्यावेळेला साधू महाराजांनी सांगितलं, आई वडिलांची इच्छा आहे समज, आई वडिलांच्या इच्छेसाठी एकदा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हण. मुलगा म्हणला, महाराज तुम्ही एवढ्या लांबून आलाय, आई वडील नाराज झालेत म्हणताय, आई वडिलांच्यासाठी म्हण म्हणताय, आणि तुमच्यासाठी आणि आई वडिलांच्यासाठी मी एकदा म्हणतो. आणि कान्हो महाराज बेबीच्या देठापासून हात मारली, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. एकदाच म्हणला. आई वडिलांना महाराज म्हणले, महाराज मुलगा म्हणला बघा, धन्यवाद म्हणले, महाराज तुमच्या पायाची पुण्य, तुमचे पाय घराला लागले, दाराला लागले, आणि एकदा कासरा माझं बाळ म्हटलं, आता नाही म्हणला तर काय अडचण नाही. कर्मधर्म संयोगानं हा मोठा झाला, याची लग्न झाली, त्याची मुलं बाळ झाली, आई वडील म्हातारे झाले, आई वडील वारले, हा मोठा झाला, याच्या मुलाबाळांची लग्न झाली, हा पण म्हातारा झाला, हा पण मेला, आणि मेल्यानंतर कुठे गेला, तुमच्या कुठे जाता, माझ्या मंत्र्याच्या मागे जाता, मी बघून आलो आता. हा स्वर्गवासी झाला. स्वर्गवासी जात असताना निम्म्या टप्प्यामध्ये एक महत्वाचा मुक्काम येतो, टप्पा येतो. त्या टप्पाला यमद्वार म्हणायचं. काय म्हणायचं? यमाच्या दारामध्ये पहिल्यांदा जावं लागतंय. आणि तिथं यमदेव आणि महाराज, लेखन करणारे कोण ना त्यांचं चित्रगुप्त महाराजांना यमदेव म्हणजे, महाराज साहेब आलेत, साहेबांना नेमकं कुठल्या स्वर्गात घालवायचं, वैकुंठात घालवायचं, नेमकं कुठं घालवायचं. त्यावेळेला पडले बघूया ह्याची हिस्ट्री काढूया, त्याला पुण्यकर्म केवढं केलंय, पापकर्म केवढं केलंय, ह्याच्यावर सगळा तो लेखाजोखा असतोय. जन्माचे ती मुळं पाहिली शोधून पाप पुण्य बघायला लागतंय.
बघा म्हणले. बघितल्यानंतर ह्याच्या सगळ्या आयुष्यात त्याने किती वेळा नामस्मरण केलं? किती? अशी पण काय काय लोक आहेत बघ आपल्या गावामध्ये, आपल्या शेजार बाजारी, आपल्या आजूबाजूला ताई अशी काही लोक आहेत की ती स्वतः जात नाही, पण तुम्हाला म्हणाले काय मिळते तेवढा जाऊन गप माझे का बघत बसूया, नकळत सारे घडले. ते पण जाणार नाही आणि आपल्याला पण जाऊ देणार नाही. लक्षात आलं का? तुकोबऱ्या सांगतात तुका म्हणजे सत्यकर्माभावे साह्य घातलिया भय नरकात आले. हे सत्यकर्म आहे. मनुष्य धर्माला आल्यानंतर ह्या मंदिरामध्ये येऊन भगवंताचं नामस्मरण करणे हेच या जगामध्ये सत्यकर्म मनुष्य धर्माचं आहे, नाही दुसरं कुठलंच नाही. हे सगळं नाशिवंत आहे. नवे हा देह देखील नाशिवंत सांगितलं आहे. नाशिवंत देह जाणार सगळं. आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे आता तुम्ही सर्व व्हा जागे, तुम्ही सगळे जागे म्हणून सांगताय. तुमचा जन्म कशासाठी आहे याची तळमळ तुम्ही महाराज तुमची अवस्था काय होईल पुढे. नका पाहू गुण दोष जावा आणि त्याचं नामस्मरण करा. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावी. त्याचं नामस्मरण करा. नाही सांगितलं त्याग करा म्हणून सांगितलं नाही. काय सांगितले? घरदार सोडा म्हणून सांगितलं का? हरिपाठ घ्या. हरिपाठामध्ये गुरु परंपरेची आपण काढा. नलगती सायास नलगती कष्ट लागत नाही. तुम्ही वनांतरामध्ये जावा, घरदार सोडा, काही नाही. थाईच बैसोनी आई त्या जागेवर बसा आणि नामस्मरण करा. कसा करा? मंत्र हा जपावा सर्व काळ. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. मंत्र हा जपावा सर्व काळ. तुकोबऱ्या शेवटी महाराज शपथ घेऊन सांगतात याच्यापेक्षा मनुष्य जन्मामध्ये वेगळं काही नाही. होम हवन करा, याव करा, त्याव करा, काही करू नका. सर्वसामान्य जीवासाठी एकमेव सगळ्यात मोठा यज्ञ कोणता असेल? नामसंकीर्तन साधन सोपे. तो नामस्मरण कसा आहे? मग त्यांना बऱ्या प्रत्येक वेळेला सांगतात हरिमुखे हरिमुखे. पुन्हा सांगितले सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी म्हण कार्याचे नाम श्री विठ्ठलाचे नाम वाचे. ते भगवंताचं नाम कसं आहे? पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे. पतिता नाही अज्ञानाचाही जड जीव पामरांचा उद्धार करणारा एकमेव शस्त्र कोणता असेल तर ते नामस्मरण आहे. कुठेही म्हणा राम वेळो वेळा आम्ही गाऊ ओबिये दळिता कांडिता जेविता गे बाई. लक्षात आलं का? कुठं बसता जेवण दळता काढताना तुम्ही नामस्मरण करा. काय अडवलो नाही. शुचिभूत व्हावं, आंघोळ करावी, साबण लावावा, असं करावं तसं करावं काही नाही. तुम्ही कधीही परमेश्वराचं नामस्मरण करू शकता. तुकोबराय सांगतात, पुरावा देतात. याच्यापेक्षा वेगळं साधन या जगामध्ये नाही. तुका म्हणजे सोपे आहे सर्वांनी. फक्त शहाणा तो धनी घेतो येते. शहाणा आहे ना तोच फक्त हे करतो का. आणि मग त्या ठिकाणी यमदेव म्हणजे ह्याने किती वेळा नामस्मरण केले? चित्रगुप्त महाराज म्हणतात फक्त एकदा केले. मग आता काय करायचं? त्याला आपण नरकात पण पाठवू शकत नाही का? नामस्मरण केले. आणि स्वर्गात पण पाठवू शकत नाही का? पुण्य संचयामध्ये वाढ नाही. पुण्य संचयामध्ये वाढच झाली नाही. याच्या काय करायचं? म्हणजे आता आपण काय करूया? जगाचे विधाते भगवान श्री ब्रह्मदेव यांच्याकडे जाऊया. त्या जीवाला पुढे घेतला. बाबा म्हणले या जगाचा एकमेव माणूस तू असशील. एकदाच नामस्मरण तुझ्याकडनं झालंय. मग आता काय करायचं? काय नाही म्हणले. तुझा आता तुझ्याविषयी तुला कुठली गोष्ट द्यायची नेमकी काय समजना. आपण आता ब्रह्मदेवाकडे जायचं आहे. ते म्हणाले बघा मी आता इथपर्यंत आलोय, मी तुमच्या सोबत येणार नाही. मग काय करायचं? मला पालखीत बसवा म्हणला. कोण म्हणला? तो जीव. काय म्हणला? मला पालखीत बसवा. पालखी कोण घेणार? तुम्ही दोघांचा की म्हणला. दोघांनी पालखी घेतली. ब्रह्मदेव ब्रह्मलोकात गेले. ब्रह्मदेव महाराज त्या कमळातून उठून उभा राहिले. म्हणजे कोण एवढा विधाता आलाय की तो पालखीत बसवून आलाय? ब्रह्मदेवाने हात जोडला. यमदेव म्हणतात हात जोडून काय आम्हाला नाकीनं वाटते. कोण आहेत म्हणजे हे? हा एकमेव असा जीव आहे की याच्या जन्माला आल्यापासून वयाच्या 75 वर्षापर्यंत फक्त एकदाच म्हणलाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बापरे. मग ह्याला कुठला लोक द्यायचा? आपलं स्वर्गात पाठवायचं का? वैकुंठात पाठवायचं? कैलासवर पाठवायचं? कुठे पाठवायचं? ब्रह्मदेव म्हणले माझ्या तर एवढी 4 वेद माझ्या हातात आहेत, पण या वेदामध्ये असं काय लिहिलेलं आता कुठं जायचं? तर म्हणजे पालन करते श्री भगवान विष्णू यांच्याकडे नेऊया. ते म्हणलं हे कोण? यमदेव म्हणले यांचं नाव ब्रह्मदेव आहे.
यांना पण सोबत घ्या म्हणजे का पालखीत बसून मला उकडायला लागले हे चौरी तुमच्यात आणि मला वारं घालून द्या म्हणजे ब्रह्मदेव वारे घालायला चित्रगुप्त आणि यमदेव पालखी घ्यायला महाराज विष्णू लोकांपर्यंत गेले वैकुंठात गेले विष्णुदेव देखील उठून उभा राहिले भगवान विष्णू म्हणतात हे कोण हे म्हणतात हा मनुष्य जीव आहे असं काय घेऊन आलाय त्याची इच्छा आहे पण इथपर्यंत कसं काय आणलं असं झालं त्यांनी सगळी हिस्ट्री सांगितली भगवान विष्णुदेव पण म्हणले माझ्याकडे या गोष्टीचं काय उत्तर नाही आपण कैलासावर जाऊ तो जीव विचारतो हे कोण तर हे बघा जगाचे पालन करते श्री भगवान विष्णू म्हणजे ह्यांना पलीकडे धरा म्हणले माझ्या पालखीला ऊन लागायला लागले म्हणले छत्र चांबर ह्यांना धरायला लावा कुणी ब्रह्मदेव वारा घालायला पालखी धरा नाही यमदेव आहे आणि ऊन लागते म्हणून छत्री धरायला कोण धरले विष्णुदेवाने धरली कैलासावर गेले भगवान शंकर म्हणले एवढे सगळे देव सोबत आले कोणतरी आमच्यापेक्षा श्रेष्ठ कोणतरी आहे ते त्रिशूळ ठेवून बाजूला तिथपर्यंत आले नमस्कार नमस्कार कुठला नमस्कार म्हणजे आम्हाला पहिल्याच कामाला लागणारा कोणतरी आहे म्हणजे कोण आहे तिन्ही देव एकत्र झाले तिन्ही देवांनी एकत्र बैठक घेतली हा जीव ह्यानं फक्त एकाच नामस्मरण केले ना आता या पृथ्वीतलावरती या तिन्ही देवांचा एकच अवतार मिळून आहे तीन देवांचे कोणता अवतार आहे ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर पुढे सामोरी बसले मला हे दत्त गुरु दिसले ठिकाणी ठरवलं औदुंबर या ठिकाणी आपण आता जाऊया आणि औदुंबरावरती भगवान श्री दत्तात्रयाचं अधिष्ठान आहे आपण दत्तात्रयाला याविषयी विचारूया की तिघजण ती दोघं 5 जण हा 6वा पालखी ही सगळी वारी आम्ही पुन्हा पृथ्वीवरती आली औदुंबरावरती नंतर भगवान दत्तात्रयाने सांगितलं आणि भगवान दत्तात्रयाने विचारलं अरे भगवान दत्तात्रय म्हणतात अरे हा इथपर्यंत कसा काय आला तिन्ही देवानी मिळून सांगितलं की महाराज याच्या जन्माला आल्यापासून ह्यानं एकदाच फक्त काय म्हणलाय बोला काय म्हणलाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव एकदाच म्हणताय आणि ह्याला नेमका कुठं पाठवायचा या नामाचं महत्व काय त्याचा नाम घेतल्याचा फायदा काय आम्हाला कळण्यात आलाय अरे म्हणजे याचा फायदा काय अखंड जन्म महाराज नामस्मरणामध्ये तपसाधनेमध्ये गेले पण एवढ्याच्या चुकीमुळे महाराज त्यांना नरकात जावं लागलं एकदाच नामस्मरण केलं तर पालखीला वारं घालायला भगवान विष्णू आहे भगवान ब्रह्मदेव आहे छत्री धरायला भगवान विष्णू एवढे देव आल्या एकदा नामस्मरण केल्यामुळे देव सोबत राहतोय अखंड नामस्मरण केलं तर देव कुठे येऊन राहील देव कुठे येऊन राहील तैसा हृदयामध्ये मी राहतो देव हृदयामध्ये आल्याशिवाय राहणार नाही तुका म्हणे त्याची देव झाले देव ते देवमय होऊन जातील विठ्ठल स्वरूप होऊन जातील कधी नामस्मरण केल्यानंतर तुकोबऱ्या सांगतात नामाचे नाम एवढं महत्वाचं आहे सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे नामाचं महत्व खूप मोठं आहे अरे पण नामाचं महत्व समजून घ्यायचं असेल तर कुणाला शरण जायचं आहे तर ज्ञानोबा सांगतात आता हृदय हे आपुले चौपाळून यामध्ये वरी बैसव पावले श्री गुरूंची आम्हाला शरण कोणाला जायचं आहे पहिल्यांदा श्री गुरूंना शरण जायचं आहे आणि श्री गुरूंच्याकडनं आम्हाला महाराज ते महत्व समजून घ्यायचं आहे का श्री गुरूंना शरण जायचं आहे कारण की या जगामध्ये सगळ्यात सोपं साध्या सहज भाषेमध्ये समजून कोण सांगत असतील ना तर त्यांचं नाव आहे गुरु त्यांचं नाव आहे गुरु या जगामध्ये एकूण सर्वसामान्य जीवाचा उद्धार करणारे ते व्यक्ती कोण असेल तर श्री गुरु उदाहरण द्यायचं म्हटलं तर महाराज आई वडिलांना आम्ही माझा जन्म 16 वर्षांनी झाला त्यांच्याकडनं तर किती 16 वर्ष माझ्या आईने मांजुटी म्हणून आयुष्य काढले 16 वर्षानंतर आमचा जन्म झाला आणि माझ्या जीवनामध्ये माझे श्री गुरु आले हिंदुराव महाराज भास्कर माझ्या गावात ज्यावेळेला त्यांनी मला अनुभव दिला त्यावेळेला माझ्या जीवनामध्ये असे प्रसंग आले वर्ष श्राद्धाचं कीर्तन सोपं नाही बरं का वास्तुशांतीचं कीर्तन सोपं नाही बरं का सप्त्यातले कीर्तन ठरलेले असतात मंगलाचरण नामपर उपदेशपर मागणीपर आपण ठरलेले असतात सप्त्यात पुन्हा पण तुम्ही उभा करा ते कीर्तन करू शकेल पण एक दिवशी जे कार्यक्रम असतात ते भयंकर असतात आणि थोडा प्रसंग असे यायचे आणि अण्णाच्या जवळ जायचं आणि अण्णांना सांगायचं अण्णा आज वास्तुशांतीचं कीर्तन आहे अण्णा अण्णांनी म्हणून चालत का आम्ही जातो आमच्या गावात या मंदिर आणि त्यावेळेला त्यांनी सांगायचं बा निरंजन आम्ही बांधिले घर हा अभंग घ्या
आणि त्यावेळेला अण्णा विचारायचे, बाळ तुला अभंग कोणता कोणता पाठ आहे? आणि त्यावेळेला या अभंग सांगायचे आणि त्या अभंगापैकी हा अभंग योग्य आहे, हा अभंग घे. लक्षात आलं का? एक महत्वाचं म्हणजे तुम्हाला जीवनामध्ये तुम्हाला समजावून सांगणारे कोण असतील तर त्यांचं नाव आहे सद्गुरू. तुम्हाला अलीकडच्या काळात स्वामी विवेकानंद माहिती असतील. विवेकानंदांना ज्या वेळेला आई वडिलांनी सांगितलं की नरेंद्रा, जीवनामध्ये तुझा जन्म हा एका महान कार्यासाठी आहे. तू सर्वसामान्य म्हणून नाहीस. आईला खेळला, कुठेतरी शाळा शिकला, कुठेतरी नोकरीला लागला, 30,000 महिन्याला पगार आणला, आई बाबाला बायकोला सांभाळाने करून गेला, असं नाही. तुझा जन्म या जगाचं कल्याण करण्यासाठी आहे आणि तुझं कल्याण करून घेण्यासाठी तुला एका सद्गुरूची गरज आहे. नरेंद्र म्हणजे स्वामी विवेकानंद म्हणतात, या जगामध्ये माझ्या अभ्यासाला पूरक अशी कोण आहेत? आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की रामकृष्ण परमहंस नावाची एक व्यक्ती आहे, तू त्यांच्याजवळ जाऊन बघ, तुझं कल्याण होईल. गेले विवेकानंद आणि महाराज काहीतरी जुनी म्हण आहे बघा, तुम्हाला माहिती असेल काय ते, साधूचं कुळ आणि नदीचं बरोबर ना? काय करायचं नसतं, काढायचं नसतं. पण एक माणसं अशी असतात, आम्हाला पण आमच्या लाईफ मध्ये माणसं अशी गाठ पाडतात सर, ते दुसरं तिसरं काही विचारणार नाही. आम्हाला विचारते ते पांडुरंग, तुम्ही मारकळी म्हणजे तुम्ही हे नव्ह, शाकाहारी नव्ह? होय. मग तुम्ही सगळी शाकाहारी, मग तुमच्या विठ्ठलाच्या कानात असं का? ते विठ्ठल एवढी वर्षी विटेवर का उभारलाय असला प्रश्न विचारणार नाही, तर त्याला मासं पहिला दिसतात. लक्षात आलं का? अशी एवढी अविवेकाने अविचारी माणसं गाठ पाडतात. एक जण म्हणते त्या भगवान श्रीकृष्णाची एवढी लग्न, मग आम्ही एखादं केलं म्हणून काय बिघडलं? एवढे लग्न 16 सहस्त्र बायका केल्या, मग आम्ही एखादं केलं तर काय बिघडत? मग आम्ही म्हणतोय तू कर, तुझं दुसरं लग्न मी लावून देतो, सगळा खर्च मी करतो, असं कर. जेव्हा भगवान गोपाळ कृष्ण गोकुळामध्ये होते ना, त्यावेळेला 12 गावांना आगडी लागला की नाही? 12 गावं आगीस्थानी पडली आणि त्यावेळेला भगवान श्रीकृष्णाने विश्वाला स्वरूप धारण केलं आणि दादा काय केलं? त्या 12 गावचा अग्नी पोटामध्ये घेतला. तुझ्या हातावर इस्तू ठेवतो, तू नुसता इस्तू मला खाऊन दाखव, मी आता लग्न लावून देतो. लक्षात आलं का? स्वप्नेव वसुदेव सुतम देवं कौसचानुर्मर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरु. 12 वर्षाचा गोपाळ कृष्ण त्याने कौसासारख्या राक्षसाला पाडलाय. लक्षात आलं का? आम्हाला 60 वर्ष झाली तर अजून रामकृष्ण हरी म्हणा येईना. काय आम्हाला ताकद येणार आहे आमच्या अंगात? काय धर्म आम्हाला कळणार आहे? काय देव आम्हाला कळणार आहे? नाही कळणार. तशा प्रकारे विवेकानंदांना अविवेक बुद्धी सुचली, डोक्यामध्ये विचार दुसरे चालू होते आणि त्या अवस्थेमध्ये गुरुजींच्या पर्यंत गेले. रामकृष्ण परमहंसांना ते म्हणतात, महाराजजी मला सद्गुरूंची गरज आहे, मला माझ्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे. आणि तेव्हा माझ्या काही प्रश्नांची उत्तरं दिली तर मी तुम्हाला गुरु म्हणून श्रेष्ठ ठरवेन. चालतंय का असं? गुरुची परीक्षा घेऊन चालेल काय? आईची परीक्षा लेकरांना घेऊन चालेल काय? चालेल? नाही चालत. लेकरांना नाही घ्यायची आईची परीक्षा. आई म्हणजे काय? तुकोबराय सांगतात, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त, आईशी कळवळ्याची जाती करी लाभावी न कीर्ती. लेकराचं हित जर समजून घेणारी कोण असेल तर ती एकमेव आई आहे. म्हणजे आईच्या विरुद्धात काय पण बंड करायचं नाही लेकरांना. आणि ते विवेकानंद म्हणतात की महाराजजी माझ्या काही प्रश्नांची उत्तरं दिली तर मी तुम्हाला गुरु मानेन. रामकृष्ण परमहंस म्हणतात, माझ्यासमोर शिष्णांचा ढीक करतात, पण ठीक आहे म्हणजे तुझ्या परीक्षेस पात्र होण्याची जबाबदारी माझी. मला शक्य झाले आई कालिका माता मला जसं सांभाळून घेत असं. आणि त्यावेळेला विवेकानंदांनी माऊली प्रश्न विचारले, या जगामध्ये देव आहे का? आहे का नाही? या जगामध्ये देव आहे का? आहे तर तो कुठे आहे? आणि आहे तर तो काय करतोय? किती प्रश्न झाले? 3. रामकृष्ण परमहंस म्हणतात, तू उद्या ये, मी तुझ्या या प्रश्नांची उत्तर देतो. उद्या म्हटल्यानंतर ठीक आहे म्हणजे ह्याच वेळेला उद्या ये. फिरायला गेले आणि वाटेत फिरायला जात असताना त्याने घेतलं सोबत विवेकानंदांना, अक्षर पडले माझ्यासोबत. आणि गेल्यानंतर महाराज त्या ठिकाणी, बाळा तुझे काय प्रश्न आहे? काय काय प्रश्न आहे? या जगामध्ये देव आहे का? देव आहे तर तो काय करतो आणि तो कुठे आहे? आणि त्यावेळेला त्यांनी म्हटले की तुला उदाहरण देऊ कड्याकडे उत्तर देऊ. मग उदाहरण दिलं तर जरा बरं पडते हो. ज्ञानेश्वरी सांगायला तर आम्हाला काय कळणार नाही. का कळणार? जर अशा गोष्टी सांगितल्या तर ती ज्ञानेश्वरी आम्हाला कळणार आहे.
त्यासाठी ज्ञानेश्वरीमध्ये 3,500 दृष्टांत सांगितले. किती? 3,500 गोष्टी आहेत. त्या गोष्टी म्हणून ही संशयाहून तर 4था अध्याय काढा. म्हणून ही संशयाहून थोर आणि नाही पाप गोर हा विनाशाशी वागुर प्राणी अशी राजा कैवल्याचा दृष्टांत सांगितला. असे दृष्टांत 3,500 गोष्टी आहेत. ह्या आम्ही ते पंचतंत्र वाचायचं नाही, ज्ञानेश्वरी वाचायची. यात किती कथा आहेत, पांढरे भारी कथा आहेत, मनाला भेदून जाणाऱ्या कथा आहेत. म्हणजे तुला उदाहरण देऊ का नुसतं उत्तर देऊ? विवेकानंद म्हणजे उदाहरण द्या. आणि तेव्हा त्याने एक दगड घेतला. महाराज एक दगड घेतला आणि तो विवेकानंदांच्या पायावर मारला. आता मी तुमच्या पायावर दगड मारला, तुम्हाला काय होणार? लय मोठ्यानं मारला, काय होणार? पहिला काय होणार? जखम होणार. दुसरं काय होणार? रक्त येणार. तिसरं काय होणार? तुम्ही 2 हाताने शंख वाजवला. कोणाच्या नावाने? बरं झालं माझ्या नावाला म्हणला नाही. दगड मारण्याच्या नावाने शंख वाजवणार. चौथं पायामध्ये कळ येणार. सगळी प्रोसेस सुरू झाली. विवेकानंद ओरडायला लागले, म्हणजे महाराज माझ्या आई वडिलांनी तुमचं नाव एक चांगला गुरु म्हणून सांगितलेलं, पण तुम्ही दगड मारून चूक केली. अहो ही दगड मारला, एवढं रक्त यायला लागलंय, आता एक जखम झालेली आहे, कोण धुवून काढायचं? मला भयंकर त्रास व्हायला लागलाय. रामकृष्ण परमहंस जरा दम धर, जरा धीर धर, तुला उदाहरण पाहिजे होतं, ते उदाहरण मी दिले. बाळा म्हटले तुला मी दगड मारला, ही क्रिया डोळ्यात दिसली का? दिसली का क्रिया? ताई मी दगड मारला, दिसली का? दगड मारले दिसली की क्रिया? हो दिसली ना. दगड मारला, दिसलं का? दिसलं. पायाला जखम झाली, दिसली का? दिसली. पायातून रक्त येतंय, दिसतंय का? ते रक्त येतंय, जखम झाली म्हणून तुम्ही ओरडताय, दिसतंय का? दिसतंय. ओरडते ते दिसतंय का? येतंय. ओरडून तुमच्या डोळ्यातून पाणी यायला लागले, दिसतंय का? ज्या ठिकाणी जखम झाली त्या ठिकाणी रक्त वाहायला लागले, ते दिसतंय का? पण त्या जखमेच्या आतमध्ये असं ठप 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 करत असते. त्याला काय म्हणतो आपण? वेदना. कळा म्हणतो. काय म्हणते? ती कळ दिसते का? कळ दिसते का? कळ दिसते का ताई? ती कळ दिसत नाही. रामकृष्ण परमहंस विवेकानंद नरेंद्र दगड मारला, दिसला, जखम झाली, दिसलं, रक्त आलं, दिसलं, पण पायामध्ये तुझ्या आतमध्ये जी ठणक आहे, जी कळ व्हायला लागली ना, ती कळ दिसत नाही. त्या कळीप्रमाणेच या विश्वाचा निर्माता भगवंत तुझ्या मागे पुढे उभा राहे सांभाळीत. भगवंत तुझ्या मागे पुढे आहे. जाणीव करून घ्यायच्यासाठी तुला कुठपर्यंत जायला पाहिजे, तर त्यांचं नाव आहे सद्गुरू. एका मिनिटात कळ बाजूला गेली, एका मिनिटात जखम थांबली, महाराज ओरडायचं थांबलं, आणि एका मिनिटात महाराज सद्गुरूच्या चरणावरती नतमस्तक झाले. आज विवेकानंदांचं नाव आपण युगपुरुष विवेकानंद, स्वामी विवेकानंद म्हणून घेतोय. महाराज भारत सोडून अमेरिका, जर्मनी सारख्या देशामध्ये भारत देशाचा भगवा झेंडा घेणारा एकमेव माणूस कोण असेल तर ते स्वामी विवेकानंद आहे. आज अशा कितीतरी संस्था, अशी कितीतरी हॉस्पिटल त्यांच्या नावाला आहेत का नाही? काय म्हणून जाणते न गुरुवशीचे तेने कृतक कार्य होईचे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोष अति 15 अध्यायाची उभी आहे. म्हणून जाणून गुरुला बसा, जाणून भुजून गुरुला बसा. तो गुरु कसा का असावा, साधा असू दे, गांभळा असू दे, तिची कपडे इस्त्री असले म्हणजे तो गुरु झाला नाही. तो कसा का असावा, पण महत्व द्यायचं आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सांगितले ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आखी आणावे तरी संता या भजावे सर्वश्रेष्ठी. गुरुना कसं बजायचं आहे? तनु मनु जीवे चरणासी लागावे अगर्वता करावे दास्य सफळ. अगर्वता, अहंकार ठेवायचा नाही. जुनी मंदिरं घ्या, जुनी मंदिरं जाईल, त्यांच्या चौकटी केवढ्या होत्या? छोट्या होत्या. कसं जायचं? कसं जायचं? काय मग मागचं त्याच्या पाठीमागचं शरणागत होऊन नतमस्तक होऊन जायचं. का बरं? आता आमची प्रत्येकाची इच्छा आहे, खिशात नाही नाणा, काय खिशात नाही आणा, पण मला पगार म्हणा. लक्षात आलं का? इथं 10 लिंबू, इथं 10 लिंबू, त्याचं असं असतं. रस्त्याच्या मधनच चालतंय, ते हॉर्न वाजवू दे तर काय प्रभू दे. लक्षात आलं का? नामदेवरायांनी अभंगामध्ये सांगितलंय, अभंग सर्वांना पाठ आहे. अकल्प आयुष्य व्हावे त्यापुढे माझ्या सगळा कल्पनेची बाधा ही संत मंडळी, अहंकाराचा वारा हिचं पण आम्हाला यायचं. 6000 सांगितले. 6000च्या पैकी आरोग्यशास्त्रामध्ये जावा, डॉक्टरचा अभ्यास जर कोणाला करत असेल तर आरोग्यशास्त्रामध्ये
4,500 आजार सांगितले. किती? 4,500. 4,500 पासून तुमचा ताप असो, तुमची सर्दी असो, तुमचा खोकला असो, तुमचा कॅन्सर असो, आता जो होऊन गेला मागं दादा तो काय नाव त्याचं? कोरोना. पाठ आहे सगळ्यांना. काय नाव त्याचं? कोरोना. तुमचा थायरॉइड असू दे, थायरॉइड, गळ्याचा आजार थायरॉइड, या आजारापासून सगळ्या आजारांपैकी असे सगळे आजार मिळून किती आजार आहेत? 4,500. ती शरीराच्या बाह्यरंगाला लागलेले आजार आहेत, सगळे बाह्यरंगाला लागलेले. पण अंतरंग जे आहे त्या अंतरंगाचा मेन मर्मबिंदू केंद्रस्थान कोणतं असेल तर त्याचं नाव सांगितलंय हृदय, त्याचं नाव दुसरं सांगितलंय काळी, त्याचं तिसरं नाव सांगितलंय अंतःकरण, त्याचं चौथं नाव सांगितलंय मन. लक्षात आलं का? आपण म्हणतोय बघा, जनाची नाही तरी म्हणतो ना. मी ते विनोदाला सांगतोय, हातामध्ये फाईल घेऊन माणूस निघालाय. दादा काय करायला निघालाय? तर माझ्या गुडघ्याचं ऑपरेशन आहे, माझ्या अंगठ्याचं ऑपरेशन आहे, माझ्या डोक्याचं ऑपरेशन आहे, माझ्या मेंदूचं ऑपरेशन आहे. पण जगामध्ये असा एकमेव माणूस कुठलाही गाठ पडला नाही की माझ्या मनाचं ऑपरेशन आहे. कुठे कोण म्हणते का? हृदयाचं ऑपरेशन आहे म्हणते, पण मनाचं ऑपरेशन कोण म्हणते का? बरं मन नाही का? मन नाही का? मन आहे ना? म्हणतोय ना, जगाच्या नाहीतरी मनाची ठेव जरा म्हणते का नाही? म्हणजे मन नाही का? मन आहे. त्या अंतरंगामध्ये असणारं मन, त्या मनाला लागलेले आजार किती आहेत? तर ते 4,500 नाही, तर ते किती आजार आहेत? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार. लोभ, किती लोभ आम्ही किती मिळवायला लागले. तुकोबाराया त्या काकड्यामध्ये जोगी नावाचं प्रकरण सांगतात. त्या जोगीमध्ये प्रकरणामध्ये सांगतात, जगजोगी जाग जाग बोलती, जाग ना जगदेव राखा काही भाव, अवघा क्षेत्र पाळ तुझावा सकळ, शेवटचे नाही तुका मागे दान. त्यानं पाठ आहे वाटतं, तुका मागे दान बॅगेजी आहे. आणि ते पाहुणींचा 10 रुपये मिळवत आहे, 1 रुपया दान धर्म करा. त्या 1 रुपयाच्या 9 रुपये मध्ये 13 रुपये कधी होतील सांगता येत नाही. देव देण्यासाठी बसलाय. विटेवरी ज्याची पाऊले समान तोच एक दान शूरदाता. तुम्हाला वाटत असेल तो असा आहे, तो असा नाहीये. स्पष्ट बघा जरा मूर्तीकडे, मेन मूर्ती आहे ना, त्या मूर्तीकडे स्पष्ट बघा. असं बसलेला नाही तो, असं नाही. तो देण्यासाठी बसलेला आहे. फक्त तुम्ही काय करा, या 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 युगे 28 विटेवरी उभा कुणासाठी? उभा तो भाविकासाठी, भोळ्या भाविकांच्यासाठी तो उभा आहे. असं तंबून जाणाऱ्यांच्यासाठी नाही. म्हणून नम्र झाला होता त्याने कोंडीने आठवला. नम्रतापूर्वक त्याच्याजवळ जायचंय, त्याला नमस्कार करायचा आहे. पण तो जाणून घेण्यासाठी पहिल्यांदा सांगितले नाही. म्हणून संतांना शरण करायचं. ते कशा प्रकारे जायचं आहे? तनु म्हणून जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावी नाशी सकळ. सद्गुरूंना शरण जात असताना चांगल्या प्रकारे जावं. छत्रपती श्रीमंत छत्रपतींचे गुरु रामदास स्वामींचे जवळचे शिष्य कोण? कल्याण स्वामी. ठराविक शिष्य आहेत 64 शिष्यांच्या पैकी प्रामुख्याने कल्याण स्वामी. आणि त्यावेळेला त्या सगळ्याच कुजबूज चालू होती. आम्ही देखील एवढी भक्ती करतोय, आम्ही देखील एवढी सेवा करतोय, पण आम्हाला काही किंमत नाही, आम्हाला काहीच किंमत नाही. स्वामीजी उठतात ना, ते कल्याण 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 सारखं करतात, त्या कल्याणाला जवळ करतात. त्या कल्याणामध्ये एवढं असं काय आहे? आणि त्यावेळेला रामदास स्वामींना हे कळल्यानंतर कोणता कड येतो रामदास स्वामींचा? सज्जन कडावरती एका टेकडीजवळ बसले एका दगडावरती, आणि त्यांचा जो असा पंच आहे बाबा उपर नाही, वाऱ्याची झुळूक आली. आणि त्यावेळेला कल्याण स्वामी लांब येत होते. आणि येत असताना त्या असणाऱ्या 63 जणांना सांगितलं, तुमच्या मनामध्ये जे काय काय चाललंय ते माझ्या मनामध्ये ऐकू यायला लागले. तुम्हाला कल्याणाचा विरोध आहे ना? मी सारखं कल्याण कल्याण का करतोय हे तुम्हाला बघायचं आहे का? आताच बघा, म्हणजे माझं कल्याण माझ्यासाठी काय आहे ते. आणि त्यावेळेला महाराज कल्याण स्वामी समोर यायला लागले. आणि वाऱ्यानं महाराज असं ते उपरनं उडलं, आणि मागं दरी आहे, त्या दरीवरती असं ते वाऱ्यानं उडून गेलं. आणि त्याच वेळेला कल्याण सांगितलं, कल्याण माझा पंचा गेला. कल्याण स्वामी पळत पळत गेले. महाराज त्यांनी त्या दरीत उडी मारली. दरीत उडी मारली. वरच्या मनाला म्हणा, अरे अरे कल्याण गेला कल्याण गेला कल्याण गेला. कुठनं म्हणायला लागली? वरच्या मनाने. आतमध्ये काय सांगाय? काय गेला ते बरं झालं, हा कल्याण झालं. हा. आणि मग तिकडून बघताय मागे बघा, म्हणजे उपरणाची घडी घालून दोन्ही हातावरती गुरुचा प्रसाद. महाराज ते उपरण घेऊन महाराज कल्याण स्वामी चालत आल्या. आश्चर्य वाटलं महाराज, आज देखील सज्जनगडावर जावा ते टेकडी बघायला मिळते.
एवढी खोल जरी त्या कल्याणाचा तो जिवंत कसा झाला, महाराज कल्याणच राहू दे हो. त्या बाळाला आम्ही, ते बाळ आहे 9 वर्षाचं, पण आम्ही त्याचं नाव घेताना बाळ म्हणत नाही, त्यांना भक्त म्हणतो. कोण आहे? भक्त प्रल्हाद. त्या ताई त्याला उकळत्या तेलामध्ये टाकलं, दलीपंत खाली टाकलं, हत्तीच्या पायाखाली गेलं. त्याने दुसरं तिसरं काय केलं नाही, फक्त काय केलं? नारायण नामस्मरण केलं. त्या नामस्मरणासाठी ती भक्ती नारद महर्षींना त्यांनी गुरु करून घेतलं आणि त्या गुरु पदावरती महाराज एक निष्ठतेनं राहिला. एक निष्ठतेचं एवढं फळ मिळालं महाराज, उघडत्या तेला जरी टाकलं तर ते उठून उभा राहतंय, जरी वरनं खाली फेकलं तर ते कुठनं तरी वर येतंय. हातीच्या पायाखाली गेला, हाती तुडवायला लागलाय तरी त्याचं ते म्हणतंय नारायण नारायण नारायण. महाराज विषाचा प्याला तिला दिला. ती कोण? मीराबाई. मीराबाईसाठी घेतो विष प्याला. विष पाजायला दिलं तरी मुखातून कृष्ण कृष्ण आवाज येतोय. नवे त्यात तो निळा झाला. तो निळा झाला. पण भक्ताला जिवंत ठेवलं का? गुरुवती श्रद्धा नितांत असावी लागते. आणि त्या श्रद्धेने जर आपण जर सेवेत राहिलो ना, तर तो भगवंत निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे करू नये. निर्माण करणारा, सांभाळ करणारा एकमेव आमचा विठ्ठल आहे. फक्त काय केलं पाहिजे? त्याचं नामस्मरण सतत घेतलं पाहिजे. ते नामस्मरण करण्यासाठी महाराज आम्हाला काय केलं पाहिजे? सारासार विचार करा. उठाउठी. उठाउठी सांगितले. उठाउठी म्हणजे सतत विचारायला राहा. एक आपण अभंग घेतोय बघा, मैदाच्या वाटेला वारकरी वारले तर असते ना तुमच्याकडे ती वारकरी वारले तर बर नसेल, गेलेच नसतील वारकरी. का गेले? मला वाटत झालीच नाही वाटत. असं काय नाही. काही त्या ठिकाणी अशा आहे की वारकऱ्यांना घालवायला दिले. त्या ठिकाणचा अभंग आहे, निर्मळीचा अभंग आहे. क्षणोक्षणी ह्याची करावा. शरीर जायचं जेवण सगळ्यांना जायचं आहे, पण तो अभंग आहे क्षणोक्षणी ह्याची करावा विचार. करावया फार घोष. सतत विचार करायचा आहे. ह्या भवसागरामध्ये मी जन्माला आलोय. माझ्या अवती भोवती सगळे मला दुःख देणारेच आहेत. का सुख देणारे कोण आहे? महिन्याचा बाजार महिन्याला आलाच पाहिजे, नाही आला तर काय पडतोय? मला सगळी आमच्या अवतीभोवती दुःख आहे. सुखाला कारण जर कोण असेल तर ज्ञानोबराच्या पासून सगळे सांगून गेले. सर्व सुखाचे, सगळ्या सुखाचा आगर आहे. फक्त तिथं काही नाही, काही करायचं नाही, काही करायचं नाही. तुम्ही जावा तिथं, हात जोडा, डोळे मिटा आणि त्याचं नामस्मरण करा. हे भगवंता, हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गुण नाम मुखात अखंड राहते. भगवंता सगळ्यांचं भलं कर. ही मनामध्ये प्रेरणाच्या वेळेला ठेवाना देव नक्कीच आपलं भलं केल्याशिवाय नाही. फक्त देव भलं करण्यासाठी आम्हाला पहिल्यांदा शरण कुणाला जायचं आहे? ज्ञानोबा सांगतात, आता हृदय हे आपले. मनाला जडलेले 6000 काही दूर करायचे असतील तर त्या 6000 दूर करण्यासाठी जगामधला एकमेव डॉक्टर कोण असेल तर त्याचं नाव आहे श्री गुरु. त्याचं नाव आहे श्री गुरु. ते श्री गुरु कल्याण केल्याशिवाय होणार नाही. म्हणून ज्ञानोबा सांगतात, आता हृदय हे आपले, चौपाळून या भले, वरी बैसो पावले श्री गुरुची कुंडली कवरदारी विठ्ठल श्री नामदेव तुकाराम. आता हृदय आपले, चौपाळून या भले, वरी बैसो पावले श्री गुरुची. झालेली सेवा माझे श्री गुरु वैकुंठवासी श्री विद्रोह महाराज भास्कर यांच्या चरणी समर्पित करतो. झालेली सेवा ज्यांच्या पुढे जन्माला आलो, ज्यांच्या पुढे आध्यात्मिक ज्ञान मिळाले, माझे वडील आदरणीय हरिभक्त परिसर सदाशिव दत्तात्रय सुतार गुरुजी यांच्या चरणी समर्पित करतो. आपण उपस्थित सर्वजणच तुम्हा सर्वांच्या चरणावरती सेवा समर्पित करतो. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी सनेले, येत माझी चिरवले पायी कपन कुंडली कवरदारी विठ्ठल श्री नामदेव.